काय करती है की नाही ते कमीच करा बोले दिख रहा है छोटा जाना पड़ा दिख रहा मगर काम आले का अर्धी लावू बस ती दगड कुठे गेली पाहुणी वड्या तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसानं तुम्ही मला बघत असाल आणि आज मी ऑनलाईन याचं एकमेव कारण आहे की बऱ्याच वेळेस झालेच आपण बघत आहोत, या कोरोनामुळे बरीच क्लास बंद आहेत, सगळे बंद आहेत, कुणी काही अफवा पसरवत आहेत, काय करावं सध्या. मी तुम्हाला सांगतो, कोरोनामुळे घाबरायचं काम नाही आणि घाबरलं तरी काहीच होत नाही. तुम्हाला माहित आहे या कोरोनाच्या स्थितीमध्ये आता अभ्यास कसा करायचा. बरेच जण म्हणतात अभ्यास करावं काय करावं सर, आता जागा निघणार आहेत की नाही. सर्वच जागा निघणार आहेत, लोड घ्यायचं काम नाही, पूर्ण जागा निघणार आहेत. आज काल परवा सांगितलं ना, आणि आजच्या बैठकीमध्ये सुद्धा सांगितलं गव्हर्नमेंटनं आपल्या महाराष्ट्र शासनाने पोलीस भरतीची 12,000 प्लस जागा आहे. त्यानंतर आरोग्य सेवकची सुद्धा 17,000 प्लस जागा आहेत. पण इथे घाबरायचं काम नाही. काही जण म्हणतात जागा निघत नाहीत, हे निघत नाहीत, ते निघत नाहीत. गव्हर्नमेंटनं भरपूर जागा काढल्या, फक्त या कोरोनामुळं पेपर पोस्टपोन होत आहेत, बाकी काहीच नाहीये. मग आपल्याला घाबरायचं कशासाठी? बिलकुल नाही. मग अशा स्थितीमध्ये आपला अभ्यास चालू ठेवायचा. बरेच विद्यार्थी खेड्यातले आहेत, गावाकडचे आलेले आहेत, त्यांना अभ्यास होत नाही, करावं का हेच पत्ता लागत नाही. मग त्यावेळेस बिलकुल घाबरू नका, मी आहे ना. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, ऑनलाईन आपण क्लास घेऊया, नो टेन्शन, विदाऊट मनी फुल तुम्हाला टीचिंग केलं जाईल. मग आता या कोरोनाच्या काळात घरी अभ्यास होत नाही, प्रत्येक जण आपण शेतकऱ्याचे बांधव आहेत, डबल पेरण्या झालेले आहेत, वडील पैसे कुठून देणार आहेत तुम्हाला क्लास लावण्यासाठी. बरेच क्लासवाले ऑनलाईन बॅच काढत आहेत. अरे मोफत काढा ना म्हणा ऑनलाईन, का कशासाठी? पैशासाठी. ही स्थिती कुठली आहे? जगात महामारी आलेली आहे आपल्या, आणि या जगातल्या महामारीमध्ये आपल्याला मुकाबला करायचा आहे. शेतकऱ्याची डबल पेरणी झालेली आहे, ते डबल कसे फीस भरणार आहेत? बिलकुल भरू शकणार नाहीत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 2020 किंवा 2021च्या एंडिंगला किंवा 2021च्या पहिल्या काळामध्ये भरपूर जागा निघणार आहेत. पोलीस भरती करणारे बरेच जण आहेत, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, परिचर करणारे भरपूर आहेत. पण सध्याच्या कंडिशनला गावाकडे त्यांचा अभ्यासच होत नाहीये. आणि बरेच जण म्हणतात अभ्यास करायचा, अभ्यास बिलकुल अभ्यास होत नाही, तुम्हाला माहित आहे. मग अशा कालखंडामध्ये अभ्यास कसा करायचा, काय नाही, प्रत्यक्ष आपल्याला नियमावली ठरावं लागेल. मी एवढा मोठा नाही की तुम्हाला सांगायला, नळानं सागराला महत्व सांगता येत नाहीये. मग अशा कालखंडामध्ये या धकाधकीच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कसा अभ्यास करायचा, आणि तो ऑनलाईन लेक्चर, फेसबुक लाईव्ह लेक्चर मी तुम्हाला डेली घेईल संध्याकाळी. कारण दिवसभर शेतकऱ्यांच्या लेकरांना आपल्याला कामं करावं लागणार आहेत. आपण काय करोडपतीचे नाहीयेत, आणि करोडपतीचे लेकर स्पर्धा परीक्षाच करत नाहीत. आणि स्पर्धा परीक्षा करणारे हे विद्यार्थी सामान्य कुटुंबातले आहेत. कलेक्टरचा मुलगा करते का पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, परिचर? बिलकुल करत नाहीये. हे कोण करतं? तर आपल्यासारखे शेतकऱ्याचे, गोरगरिबांचे मुलं करतात. आणि पुण्यात शिकण्यासाठी, पुण्याला राहण्यासाठी जवळपास महिन्याला 7,000 म्हणजे 7,000 रुपये खर्च येतं. मग 7,000 रुपये खर्च आपण नाही करू शकत, परिस्थितीत नाही, आणि आताच्या स्थितीमध्ये बिलकुल परिस्थिती नाही. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मी छोटासा उपक्रम तुमच्यासाठी घेतलेला आहे की रोज सायंकाळी 8 वाजता, 8च्या नंतर फेसबुक लाईव्ह टीचिंग विदाऊट मनी, 1 रुपया लागत नाही आपल्याला, पैशाची अपेक्षा बिलकुलच नाही. का? या स्थितीमध्ये पैसे घ्यायचे नाहीत. गव्हर्नमेंटनं सुद्धा सांगितले, शाळेत काही क्लासवाले घेतात, त्यांचा वैयक्तिक भाग असेल, आपल्याला कुणाबद्दल काही बोलायचं नाही. फक्त आपल्याला एवढंच सांगायचं की या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला भरपूर काही गणित शिकवत, बुद्धिमत्ता शिकवत, आणि थोड्या दिवसात मराठीचे सुद्धा सर मी अवेलेबल करत. आणि मराठीचे सर अवेलेबल केल्याच्या नंतर लगेच तुमचे जीकेचे सर सुद्धा मी तुमच्यासाठी अवेलेबल करण्याचा प्रयत्न करा, आणि 100% करत, ते बी विदाऊट फीस. पैशाची काही गरज नाही. आणि हे करण्यासाठी मी तुम्हाला आज थोडक्यात जास्त माहिती सांगणार नाही, आणि थोडक्यातच सांगणार, कारण जागा सगळ्या निघणार आहेत. फक्त आपला अभ्यास चालू ठेवा, जरी आपण गावाकडे असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. तर आज आपण एक छोटूसं आणि महत्वाचं चॅप्टर सुरू करणार आहोत, संख्या चॅप्टर आहे. राईट, फक्त ऐकून घ्या, लिहायचं काम नाही. उद्या आपण लिहायला सुरुवात करूया, नो प्रॉब्लेम. राईट, संख्या आजपर्यंत आपण प्रत्येकाने शिकलेलो आहोत. संख्या म्हणजे काय, जसं जन्मताच माहित आहे संख्या म्हणजे काय ते.
बरोबर आहे. मग संख्या माहित आहे, नंबर माहित आहे, अंक माहित, हिंदीमध्ये अंक म्हणतात, इंग्लिशमध्ये नंबर म्हणतात आणि मराठीत संख्या असे म्हणतात. पण नेमकी संख्येची डेफिनेशन कशी करायची हे आणखी स्टुडंटला माहित नाही आणि शिक्षकच सांगत नाहीत. पेपरला येत नाहीत, त्यांचे वडील काढणार आहेत पेपर, त्यांचे पप्पा काढणार आहेत. पेपरला काहीच सांगता येणार नाही. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की पेपरला काय येतं, दिवसभर 24 तासापैकी जवळपास 18 तास अभ्यास करणारे स्टुडंट आहेत, त्यांचा रिझल्ट येत नाही. त्याचं एकमेव कारण काय की पेपरला जे येते ते कधीच वाचत नाहीत आणि ते कधीच अभ्यासात लक्षात ठेवत नाही. मग आपल्याला पेपरला येते ते फोकस करा ना. बऱ्याच पुस्तकात सांगितलं, नितीन मांडवे पाटलांनी सांगितलं, बाजारात काय पिकते तेच आपल्या शेतात पिकायचं आणि बाजारात जे विकते ते आपल्या शेतात पिकल्यावर योग्य भाव मिळणार आहे आपल्याला. बरोबर आहे. मग त्यासाठी जे स्पर्धा परीक्षेला येते तेच करायचं आपल्याला, बाकीचं बिलकुल करायचं नाही. रिझल्ट घेऊन देणार, तुम्हाला नोकरी लागल्यावर बाकी कोण विचारणार आहे कशी लागली का नाही, सरळ सरळ हुंडा वाढते. बरोबर आहे. मग करायचं आज सांगणार आहोत तुम्हाला. तर कॉल आलता, प्लीज कॉल करू नका, 10 मिनिटं तरी ऐकून घ्या. तर आपण संख्या बघायलो, संख्या पेनची आवश्यकता पडू येत नाही. लक्षात ठेवायची, दिमागात बसते ना ते शिकवणार तुम्हाला आणि A to Z मुलाला बसणार आपण शिकवलेलं, बिलकुल लोड घ्यायचं नाही. संख्या म्हणजे काय, नंबर. व्हॉट इज मीन बाय नंबर? संख्या म्हणजे काय असतं, निसर्गातील कोणत्याही वस्तूला सांगण्यासाठी ज्या चिन्हांचा, ज्या सिम्बॉलचा उपयोग केला जातो त्याला संख्या असे म्हणतात. संख्या बघा, लक्षात ठेवा, व्याख्या डोक्यात लक्षात ठेवायचं. विदाऊट पुस्तकाचं कसं मस्तकात जातो, ज्याचं मस्तक सुधारलं ना कोणापुढे नतमस्तक होत नाही, तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे. राईट. संख्या म्हणजे काय, निसर्गातील कुठल्याही वस्तूला सांगण्यासाठी ज्या चिन्हांचा उपयोग केला जातो त्या सिम्बॉलला, त्या चिन्हांना काय म्हणतो आपण, संख्या असे म्हणतो. मग संख्याचा सर्वात पहिले वापर कोणत्या देशामध्ये झाला, लक्षात ठेवा. 1 ते 9 अंकाचा शोध अरब देशात अरेबियन लोकांनी लावलेला आहे. 1 ते 9 अंकाचा शोध अरब देशात अरेबियन लोकांनी लावला. तर शून्याचा शोध, या झिरोचा शोध भारतात लागला, आपल्या आवडत्या भारतात लागला. 1 ते 9 अंकाचा शोध जरी शून्यात अरब देशात लागला, पण लावला कोणी, बघा लक्षात ठेवा. 1 ते 9 अंकाचा शोध अरब देशात अरेबियन लोकांनी लावला. तर शून्याचा शोध या भारतात भास्कराचार्यांनी लावला. पण 1 ते 9 अंकाचा शोध जरी अरब देशात लावला तर यूज कोणी केला, तर इंडियन लोकांनी, या भारताच्या लोकांनी केलेला आहे. मग शून्याचा शोध भारतात कुठे लागला, भारतात गुजरातमध्ये सोरटी सोमनाथ परसपट्टणम इथं शून्याचा शोध लागलेला आहे. गुजरातला सोरटी सोमनाथ परसपट्टणम इथं शून्याचा शोध लावला. त्या शास्त्रज्ञाचं नाव तुम्हाला माहित आहे, भास्कराचार्य आहे. आणि त्या भास्कराचार्यांनी लावलेला आहे. पण पेपरला बरेच जण आर्यभट लिहितात, चुकीची गोष्ट आहे. आर्यभटानं शून्याची संकल्पना ही जगाला दिलेली आहे, पण शोध कोणी लावला, शोध तर शून्याचा भास्कराचार्यांनी लावला. पण शून्याची संकल्पना जगाला कोणी दिलेली आहे, आपल्या आर्यभटानं दिलेली आहे. त्यामुळे घाबरायचं बिलकुल काम नाही. 1 ते 9 अंकाचा शोध अरब देशात अरेबियन लोकांनी लावला आणि शून्याचा शोध भारतात कोणी लावलेला आहे, भास्कराचार्यांनी लावलेला आहे. त्यानंतर तयार काय झालं, संख्या झालेली आहे. बघा 1 ते 9 आणि 0 या अंक मिळून काय झालं, आपली संख्या तयार झालेली आहे आणि या संख्येपासून आपल्या व्यवहारातील दैनंदिन व्यवहार सुरू झालेले आहेत. राईट आहे. मग हे 1 ते 9 अंकाचा शोध जरी अरब देशात अरेबियन लोकांनी, शून्याचा शोध भारतात जरी भास्कराचार्यांनी लावलेला आहे, तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, या संख्यापासून एवढं मोठं शास्त्र तयार झालेलं आहे. राईट आहे. मग लावला तर लावला सगळ्यात पहिले कोणत्या लिपीमध्ये लावला, बघा लक्षात ठेवा. शून्याचा आणि 1 ते 9 अंकाचा शोध लागला, आपल्याला माहित आहे कोणत्या लिपीमध्ये लागला, देवनागरी लिपीमध्ये लागलेला आहे. मग देवनागरी लिपी म्हणजे काय, बऱ्याच जणाला माहित आहे. बरं, मराठीचे शिक्षक सांगतात की उजवीकडून डावीकडे लिहिणारे, वरून खाली लिहिणारी लिपी म्हणजे मराठी लिपी, देवनागरी लिपी. चुकीची गोष्ट आहे. त्यांचा इतिहास बघा, देवनागरीचा इतिहास काय तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. बरेच जण सांगतात 1 ते 9 अंकाचा शोध अरब देशात अरेबियन लोकांनी लावला, त्यांची लिपी कोणती, देवनागरी. मग देवनागरी लिपी म्हणजे काय, बरेच जण सांगतात काय, उजवीकडून डावीकडे लिहिणारी, वरून खाली लिहिणारी लिपी म्हणजे काय, आपली देवनागरी किंवा डावीकडून. अरे ते नाहीये. त्यांचा इतिहास काय लक्षात ठेवायचा. भारतात सर्वात पहिले येणारे अरब लोक होते, इराणचे होते मूळचे. बघा, या जगात सर्वात पहिले भारतात येणारे अरब लोक होते, अरेबियन लोक होते, इराणचे लोक होते. मग या लोकांनी काय केलं, भारतात सगळ्यात पहिले कुठे आले, पंजाबच्या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये आले. पंजाबच्या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये असते. ते दिसायला गोरे गोमटे बघावं आणि बघतच राहावं इतके लावण्य खाली ते लोक होते. आणि ते लोक कशाला आले होते, कारण या इराणमध्ये दुष्काळ पडला होता आणि त्यांच्या जनावराला खायला पियाला चारा अन्न नव्हतं. त्यामुळे भारताच्या पंजाब नदीच्या सिंधूच्या प्रांतामध्ये आले होते. दिसायला गोरे होते,
त्यांचे जनावर आपल्या जनावरांपेक्षा मोठे होते. मग आपले लोक तुम्हाला माहित आहे भारतातील एखादा महाराज जर गावात आला तर अख्खे लोक त्याच्या दर्शनाला जातात. देव आले तर महाराज आले तर. तसेच आपल्या भारताचे ते लोक त्या इराणच्या लोकाला बघायला गेले. ते लोक दिसायला गोरे गोमटे बघावं आणि बघतच राहावं इतके लावण्य खाली लोक होते. आणि आपल्या लोकांना वाटलं बापरे हे देव आपल्या भारतात आले. आपले लोक तुम्हाला माहित आहे दिसायला कसे आहेत, काळे कुट्ट आपल्यासारखे बरोबर आहेत. मग हे लोक दिसायला सुंदर होते आणि दिसल्याबरोबर या लोकांनी म्हणले हे देव आहेत. काय आहेत? देव आहेत. मग यांनी केलं काय? त्यांच्या पाया पडल्या आणि पाया पडल्याबरोबर या हिंदुस्थानच्या या भारताच्या लोकांवर त्यांनी आक्रमण किंवा राज्य करायला सुरुवात केलं. भारतावर सर्वात पहिले आक्रमण करणारे किंवा राज्य करणारे कोण आहेत? इराणचे लोक आहेत. दिसायला गोरे गोमटे देवासारखे होत होते आणि राहत होते नगरामध्ये. कुठे राहत होते? नगरामध्ये. दिसायला गोरे, राहत नगराला. बघा एखाद्या गावात एखादा व्यक्ती आहे आणि त्या मुलांचं नाव XYZ काही असेल, त्या मुलांच्या नावावरून त्याला कोणी ओळखत नाही. बट दॅट कंडिशन त्याचे वडील टकले असतील तर त्याला काय म्हणतात? हा मुलगा टकल्यांचा मुलगा आहे. तसं ते लोक दिसायला होते. त्यांची लिपी ही दरविडी होती. कोणती होती? दरविडी होती. आणि दरविडी लिपी असल्यामुळं काय झालं माहित आहे का? आपल्या लोकांना दरविडी भाषा थोडी समजत नव्हती. मग झालं काय? समजत नाही. मग त्यांनी त्यांच्या आवडी म्हणजे आपण आपल्या आवडीचं नाव दिलं. काय नाव दिलं? देवनागरी लिपी. दिसायला देवासारखे राहत होते नगरामध्ये म्हणून काय होतं? देवनागरी लिपी होती. पण हे झालं इतिहास. पण या लोकांनी भारतावर आक्रमण केलं, भारतावर राज्य केलं आणि भारतावर राज्य करणारे परकीय सर्वात पहिली सत्ता इराणची आर्य लोक होते. आणि आर्य लोकांना भारतावर सगळ्यात पहिलं भारताला नाव दिलं. भारताला सगळ्यात पहिले नाव काय दिलं? आर्य लोक. कुणाचा काळ असतो, कुणाचा फॉर्म असतो? या आर्य लोकांचा फॉर्म गेला, काळ गेला. त्यानंतर भारतावर राज्य करणारे भरत नावाचा राजा आला, रामाचा भाऊ. आणि रामाच्या भरताच्या नावावरून या भारताला नाव भारत पडलं. रामाचा कालखंड गेला. त्यानंतर भारतात सत्ता करणारी मुस्लिम सत्ता आली आणि मुस्लिम सत्तानं त्यांच्या आवडीचं नाव दिलं आणि या भारताला तिसरं नाव पडलं, हिंदुस्थान नाव पडलं. अहो त्यांची सत्ता गेली. प्रत्येकाचा काळ असतो, प्रत्येकाचा काळ गेला. त्यानंतर भारतावर राज्य करणारे परकीय सत्ता आली आणि तब्बल 150 नाही 450 वर्ष राज्य करणारे परकीय सत्ता आली. तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे. इंग्लिश मधून आय लव्ह माय इंडिया म्हणून लुटणारे या भारताला चौथं नाव पडलं. काय नाव पडलं? तुम्हाला मला माहित आहे, इंडिया नाव पडलं. बघा लक्षात ठेवा, भारताला सगळ्यात पहिले नाव काय पडलं होतं? आर्य. सेकंड नाव काय पडलं? भरत नावाच्या राजानं नाव पडलं भारत. आणि तिसरं नाव पडलं हिंदुस्थान. आणि चौथं नाव पडलं तुम्हाला आवडीचं माहित आहे, इंडिया. पाचवं नाव काय पडलं काही सांगतात ना. राजकारण तुम्हाला माहित आहे फार गलिच्छ झालं. मला राजकारणावर बोलायचं नाही. राईट. हे झालं भारताचे 4 नावं. पण आपल्याला मेन महत्वाचा पॉइंट काय होता की या भारताला द्रविडी लिपीलाच काय म्हणतो आपण? देवनागरी होती. राईट आहे. 1 ते 9 अंकाचा शोध कुठे लागला? अरब देशात अरेबियन लोकांना लावला. शून्याचा शोध भारतात भास्कराचार्याने लावला. पण शून्याची संकल्पना जगाला कोण दिलेली आहे? आर्यभट्टाने दिलेली आहे. आणि शून्याचा शोध भारतात गुजरातला सोरटी सोमनाथ परसपट्टनम इथं लागला. गुजरातच्या सोरटी सोमनाथ परसपट्टनमचा इतिहास आहे तुम्हाला माहित असेल. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग गुजरातला सोरटी सोमनाथ परसपट्टनम आहे. या भारतावर आक्रमण करणारा सिकंदर हा होता. सिकंदरनं भारतावर 1 नाही 18 स्वाऱ्या केल्या होत्या. आणि 18 स्वाऱ्यापैकी पहिली स्वारी कुठं केली तर लक्ष राहू द्या, गुजरातच्या सोरटी सोमनाथ परसपट्टनम इथं केली ती. स्वारी केली तर पहिलं आक्रमण केलं. आणि आक्रमण केल्याबरोबर त्यात सोन्याचा महादेवाचं पिंड होती. आणि आपल्या देशात सोन्याच्या महादेवाची पहिली पिंड जी गुजरातच्या सोरटी सोमनाथ होती त्याने आक्रमण करून कुठे घेऊन गेले? आपल्या मायदेशी घेऊन गेला. सेकंडला आक्रमण केलं भारतावर त्यानं. पण त्यावेळेस भारताचे लोक फार हुशार होते. त्यांनी लाकडाचा महादेव केला आणि पाणी पडू पडू तो महादेव झिरून गेला. आणि 3rd नंबरला डबल आक्रमण केलं. त्यावेळेस आता सुद्धा आहे तिथं आपल्याला दिसणारा गोट्याचा महादेव, दगडाचा महादेव आहे. पण हा महत्वाची गोष्ट नाही. महत्वाची गोष्ट एक आहे तिथं कोणती? गुजरातला सोरटी सोमनाथ इथं ॲटमचा शोध लागला. ॲटम ATOM ॲटम म्हणजे अणु. अणुचा सगळ्यात पहिले शोध कुठे लागला? गुजरातच्या सोरटी सोमनाथ परसपट्टनम इथं लागला. तर लावला कोण? तुम्हाला आम्हाला माहित आहे, महर्षी कनाद याने लावलेला आहे. बघा अणुचा शोध सगळ्यात पहिले गुजरातच्या सोरटी सोमनाथ परसपट्टनम इथं कोण लावलेला आहे? महर्षी कनाद याने लावलेला आहे. अणुला सगळ्यात पहिले त्याने नाव दिलं पिल्लव दिलं. काय दिलं? पिल्लव. आणि लोक त्यांना उल्लूक म्हणत होते. उल्लूक का म्हणत होते तुम्हाला माहित आहे? एखादं चांगलं कार्य जर केलं तर लोक त्याला उल्लूक म्हणणारच आहे. मग त्याने एवढ्या मोठ्या अणुचा शोध भारतात गुजरात सोरटी सोमनाथ परसपट्टनम इथं कोणी लावला? महर्षी कनाद. आता त्याला कनाद का म्हणायचे? हा मोठा इतिहास आहे.
प्रत्येक गोष्टीच्या मागे इतिहास आहे. मी मागे बोलण्याच्या मागे माझा इतिहास काय असू शकतं, तर तिथे एक इतिहास आहे. त्याचं कारण सांगतो. ते जमिनीतलं आपल्यासारखं लॉलीपॉप पिझ्झा आईस्क्रीम वगैरे काहीच खात नव्हतं. जमिनीतील जे धान्य पडलं ते धान्य वेचून तो व्यक्ती खात होता. म्हणून त्याला काय म्हणायचं होतं की त्याने कणाद नाव पडलं. लक्षात ठेवा, नाव साधं पडतच नाही. इतक्या मोठ्या लोकांचे नाव पडले तर, पण त्याच्या मागं 100% इतिहास आहे आणि आपला इतिहास माहिती असणे गरजेचं आहे. पण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊन मूळ मुद्दा होता की देवनागरी लिपी म्हणजे काय, तर समजलं कुठून आली. हे आर्य लोकांकडून आलेली होती आणि द्रविडी लिपी होती आणि त्याचं नाव पडलं देवनागरी. बघा लक्षात ठेवा, 1 ते 9 अंकाचा शोध अरब देशात अरेबियन लोकांना लावला. शून्याचा शोध भारतात भास्कराचार्यांना लावला. गणिताचे पप्पा डॅडी ऑथर जनक लेखक फादर. हु इज फादर ऑफ मॅथमॅटिक्स. गणितांचे जनक. प्रत्येक गोष्टीला आपल्या इतिहासाचे जनक माहित आहे, हेरोडेटस माहित आहे. भूमितीचे माहित आहे आपल्याला कोण आहे, युक्लिड माहित आहे. त्यानंतर आपल्याला विज्ञानाचे माहित आहेत. पण आपल्याला मला सांगा गणितांचे जनक काय. अहो गणितांचे जनक तुम्हाला आम्हाला माहित नसेल, पण मी सांगतो फ्रान्स सावेता. आणि कोणाला रेफरन्स हवा असेल तर बीएडचं गणिताचं पुस्तक काढा. गणितांचे जनक कोण आहे तर फ्रान्स सावेता. फ्रान्सचा व्यक्ती होता. आणि त्याचबरोबर माणूस एकटा राहू शकणार भाऊ. त्यासाठी कुणाची तरी साथ हवी. आणि तशीच माझं गणित एकटा राहिलं नाही. आणि त्याने सुद्धा लाईन मारायला तयारी केली. लाईन मारणे म्हणजे रेषा मारणे. विचार बदला देश बदलायला, राईट. आणि एक भूमितीसारखा विषय आला आणि या भूमितीचा विषयाचे लेखक, भूमितीचे जनक, फादर ऑफ भूमिती जॉमेट्री कोण आहे तर तुम्हाला आम्हाला माहिती आहे युक्लिड आहे. हा युक्लिड हा ग्रीक तत्वज्ञ होता. कुठला होता, ग्रीक तत्वज्ञ होता. आपण या गणित कसं तयार झालं त्याची पार्श्वभूमी बघत आहोत. युक्लिड हा कुठला होता, ग्रीक. आणि ग्रीकचा आणि फ्रान्सचा व्यक्ती मिळून जे गणिताचं पुस्तक छापलं, पुस्तक तयार केलं. गणिताचं पहिलं पुस्तक तुम्हाला आम्हाला माहित आहे. गणिताचं पहिलं पुस्तक जे होतं, गणिताचं पहिलं पुस्तकाचं नाव काय, अंकगणित आहे. मग अंकगणित लिहिणारा व्यक्ती कोण आहे बघा लक्षात ठेवा. जर आपल्या घरी लग्न असेल तर नवरदेव नवरी पत्रिका छापायला जात नाही इथं, त्याच्या भाऊकीची जातात. सर म्हणाव आता तर पत्रिका छापायचं कामच नाही, सैराट 3 आमचाच आहे म्हणाव. नाही, लक्षात ठेवायचा. तसंच गणिताचं पहिलं पुस्तक जे छापलं त्या व्यक्तीचं नाव अल ख्वारिझी. बघा लक्षात ठेवायचं, गणिताचं पहिलं पुस्तक जे छापलं त्या व्यक्तीचं नाव काय होतं, अल ख्वारिझी. आणि छापलं कुठं, आपल्या हिंदुस्थानमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, पुणे इथं छापलं. बघा लक्षात ठेवा, गणिताचे पप्पा डॅडी ऑथर जनक लेखक फ्रान्स सावेता. भूमितीचे जनक कोण आहेत, युक्लिड आहेत. आणि त्याच नंतर दोघांचं मिळून एक अंकगणित आलं. आणि अंकगणित त्याच्यात भूमिती सुद्धा आली, बीजगणित आली. आपले पॅरेंट्स असतील किंवा आपले भाऊ असतील जे 2006च्या पूर्वीचा अभ्यासक्रम बघा, त्या अभ्यासक्रमामध्ये 100% गणित आणि भूमिती एकत्रितच होती. मग झालं काय, पहिलं पुस्तक ज्या व्यक्तीने गणितात छापलं त्याचं नाव काय होतं, अल ख्वारिझी. अहो छापलं कोणत्या डीटी टायपिंगवर बघा. प्रत्येक अभ्यास करायचा ना बुडापासूनच करायचा, राईट. शेरच होत आहे तसा अभ्यास करायचा, बुडापासून अभ्यास करायचा. मग गणिताचं जे पहिलं पुस्तक होतं जे छापलं पुण्यामध्ये, कोणत्या टायपिंगवर छापलं, आर्यभूषण टायपिंग. म्हणून सर हे कोण्या पुस्तकात दिले काय, कधी गीता वाचा, कुठलाही ग्रंथ वाचा, ग्रंथात 100% दिलेला आहे. लक्षात ठेवायचं, कोणत्या आर्यभूषण टायपिंगवर सगळ्यात पहिले गणिताचं पुस्तक छापल्या गेलेलं आहे. आणि तेव्हापासून या मार्केटला गणित, बुद्धिमत्ता, भूमिती पुस्तक आलेले आहेत. पण स्पर्धा परीक्षा 2008 पासून फार काळ बदललेला आहे. आपण गणिताचं बघितलं, लक्षात ठेवा. 1 ते 9 अंकाचा शोध कुठे लागला, अरब देशात. लावला कोणा, अरेबियन लोकांनी. शून्याचा शोध कुठे लागला, भारतात. लावला कोणा, भास्कराचार्यानं. आणि शून्याची संकल्पना बघा लक्षात ठेवा, पॉइंट महत्वाचा आहे. शून्याची संकल्पना जगाला कोण दिली, आर्यभट्टानं दिलेली आहे. सांगणारे सगळे चुकीचे सांगतात. आणि गणिताचं पहिलं पुस्तक जे बीजगणित लिहिलं कोण, अल ख्वारिझी यांनी लिहिलं. कोणी लिहिलं, अल ख्वारिझी या व्यक्तीने लिहिलेलं. आता आपण बघणार आहोत या गणितात प्रश्न किती मार्काचे पडतात काय नाही. बघा गणिताचं पार्श्वभूमी बघितली, पुस्तक कसं आलं, संख्या आलं. आता या संख्येचे एकूण 18 प्रकार पडतात. किती पडतात, 18 प्रकार पडतात. पण आपले क्लासवाले किंवा आपले लेक्चर किंवा आपले टीचर लोक आहेत फक्त 7 ते 8 प्रकार शिकवतात किंवा 10-11 शिकवतात. काही काही पुस्तकात भरमसाठ प्रकार दिलेले आहेत, भरमसाठ दिलेले आहेत, राईट. पण आपल्याला महत्वाची गोष्ट आहे की संख्येचे प्रकार किती पडतात. या पृथ्वी तलावर संख्येचे एकूण 18 प्रकार पडतात. मग 18 प्रकारापैकी आपल्याला एवढे महत्वाचे आहेत का, नाही. 8 ते 9 प्रकार महत्वाचे आहेत, पेपरला येणारे. पण पेपरला काही सांगताच येईना.
राईट. काहीच सांगता येत नाही पेपरला काय येईल काय नाही. आजकाल तर पेपरला काय येईल काहीच भरोसा नाही. सगळे पेपर पोस्टपोन झाले. प्रत्येकाला वाटते पेपर होतात नाही. सगळे पेपर होतात. लोड घ्यायचा नाही. एका वर्षात सगळ्या जागा निघतात. गव्हर्नमेंटला काढणं बागा नसतं. रस्त्यावर आपल्यासारखे विद्यार्थी निघतच आहेत. त्यामुळे या कोरोनाच्या कालखंडामध्ये आपल्याला करायचं का फक्त अभ्यास करायचा रेग्युलरली. राईट. तर संख्येचे एकूण प्रकार किती आहेत? संख्येचे एकूण 18 प्रकार आहेत. पहिला प्रकार आपण सगळं तोंडी बघणार आजच्या दिवस. उद्यापासून तुम्ही पेन घेऊन बसा, वही घेऊन बसा, समजदार सगळं समजेल तुम्हाला. राईट. तर संख्येचे एकूण किती प्रकार बघितले आपण? 18 पैकी पहिला समसंख्या म्हणजे का? दुनियाच्या व्याख्या आहेत याच्या. राईट. मी 2-4 व्याख्या सांगतो तुम्हाला. बघा, समसंख्या इव्हन नंबर, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्याला समसंख्या असे म्हणतात. ज्या संख्येला 2 ने निश्चित भाग देतो त्याला समसंख्या असे म्हणतात. जे संख्या 2च्या पाड्यामध्ये येते त्याला समसंख्या असे म्हणतात. बिलकुल एवढं लक्षात नाही ठेवायचं. एकक, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्याला समसंख्या असे म्हणतात. मग पेपरला काय प्रश्न असा पडणार आहे का की 4, 3, 7, 8, 6, 4, 9, 8, 9, 8, 5, 6, 8, 7, 3 खालीलपैकी समसंख्या ओळखा. हा बिलकुल येत नाही असा प्रश्न. ओळखा ओळखीचा कार्यक्रमच बंद झाला आता. पेपरला खालीलपैकी समसंख्या कोणती हा कालखंड आपला आज्याचा होता, बापाचा होता. आपला आज्या म्हणते मी 7वीवर नोकरीला लागलो होतो, 4थीवर लागला होतो. तो काळ गेला आता. आता काळ कोणता आला? तर काळ हा आला की 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज किती. प्रश्न काय? 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज किती. मग बरेच क्लासवाले किंवा बरेच लोक सूत्र देतात. n+1 डिवायडेड बाय 2. आहा, काय देतात? पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागीला 2. आवश्यकता नाही. सूत्राच्या नादीच लागायचं नाही. 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज सहज तोंडी काढता येते. राईट. लक्षात ठेवा 1 ते 10. 10 म्हणल्यावर 10च्या निम्म किती होतात? 5. बरोबर आहे. 5च्या समोरचा अंक घ्या. 6 पंचे 30. किंवा कुणाला गुणाकार येत नसेल त्याने काय करायचं? 10च्या निम्म 5. 10च्या निम्म किती आला? 5. 5चा वर्ग 5चा वर्ग 25. मी वर्ग कुणाचा केला? 5चा. 25 मध्ये 5 टाका किती होतात? 30. हाच क्वेश्चन डबल सांगतो दुसरा याच प्रकारचा. 1 ते 20 अर्थात 20. 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज किती? 1 ते 20. बघा 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज 20. 20च्या निम्म 10. 10चा वर्ग 10चा वर्ग 100. मी वर्ग कुणाचा केला? 10चा. 100 मध्ये 10 टाका 110. 1 ते 30 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज 30. लोड घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा. 30 जर म्हटलं 30. 30च्या निम्म किती होतात आपले? 15. 15चा वर्ग 225. या 225 मध्ये किती टाकायचं? 15. 225 मध्ये 15 टाकलं तर 240. सर म्हणा 30 म्हणलं तर निमे व्हायला. कदाचित इथं जर आपल्याला 19 विचारलं 1 ते 19 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज 1 ते 19. लोड घेऊ नका, सोपा. 19 म्हटलं 19 पर्यंतची सर्वात शेवटची समसंख्या कोणती आहे? 19 म्हणलं तर 18. बरोबर आहे. 18च्या निम्मा काय होता आपल्या? 9. 9 × 10 किती येते? 90. 90. किंवा 9चा वर्ग 81. 81 मध्ये 9 टाका किती येते? आपला 90 येते. 1 ते 39 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज. घाबरायचं काम नाही. कसलाही प्रॉब्लेम असू द्या, जवळपास 60% प्रॉब्लेम हे आपल्याला तोंडी सोडवता आले पाहिजे. किती? 60. सहज सोडवता येते. मी सांगतो ना, गॅरंटेड सांगतो तुम्हाला, गॅरंटेड. राईट. 1 ते 39 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज. 39 म्हटलं तर किती घेणार आपण? 38. 38च्या निम्म किती होतात? 19. 19चा वर्ग 361. 361 मध्ये टाकायचे किती आपल्याला? 19. बरोबर किती? 380. अहो हे झालं समसंख्येच्या बाबतीत. सर विषम संख्येच्या बाबतीत आलं तर काय करायचं? अहो लोड घेऊ नका. मी आहे ना, कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, सम असू द्या, विषम असू द्या, मूळ असू द्या, कुठलाही नंबर असू द्या, घाबरायचं नाही. राईट. आता विषम संख्या म्हणजे काय असतं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्याला विषम संख्या असे म्हणतात. किंवा ज्या संख्या 2च्या पाड्यामध्ये येत नाही त्याला काय म्हणतो आपण? विषम संख्या. किंवा ज्या संख्याच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 हे अंक येत नाही त्याला. अहो व्याख्या एवढ्या काय करायच्या? एकच असावं. कशी असावा? टकाटक असायला पाहिजे. प्रश्न काय होता? 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज. 1 ते 10 सोपं हो, लोडच घेऊ नका. मी आहे ना 10. बघा 10च्या निम्म 5. 5चा वर्ग 25. फिनिश.
लोडच घ्यायचं नाही. स्पर्धा परीक्षेचं गणित 36 सेकंदात मिनिमम 2 तरी गणित सुटले पाहिजेत. मग त्यासाठी तयारी तशीच करावं लागतं. भले मोठे सूत्र घ्यायचे, भले मोठे करायचे, असं नाही तसं नाही, फलानं नाही, बिस्तर आवश्यकता नाही. मन लावून तयारी करणाऱ्याला सहज येते. बघा 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज, 10च्या निम्मा 5, 5चा वर्ग 25, काम खतम. 1 ते 20 20 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज, 20 म्हटलं तर किती घेणार आपण? 10. 20 म्हणलं तर किती? 10. 10चा वर्ग 100, खतम. 1 ते 40 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज, 40 म्हणल्यावर किती घेणार आपण? 20. काही डाऊट? 20चा वर्ग 400. सर म्हणाव तुम्ही सरळ सरळ सांगायले 10, 20, 40. कदाचित असा प्रश्न विचारला 1 ते 15 पर्यंतच्या 1 ते 15 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज. लोडच घेऊ नका ना. अहो मधातून येऊ द्या, मी आहे ना. 15 म्हणलं तर 16 घ्यायचं, कारण 14 घेतलं तर 15 ही विषम संख्या सुटाईल. काय घ्यायचं आपल्याला? 16. 16च्या निम्मा किती? 8. 8चा वर्ग 64. काही डाऊट नाही. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न 1 ते 49 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज. 1 ते 49. 49 म्हणलं 50 घ्या. 50च्या निम्मा 25. 25चा वर्ग 625, काम खतम. सर म्हणा 1 पासून सुरुवात करायली, इन मधातून आलं तर काय करायचं म्हणा? मधातून सोपा, लोड घेऊ नका. 20 ते 40 बघा, 20 ते 40 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज, 20 ते 40. 20च्या निम्मा 10. 10चा वर्ग 100. 40च्या निम्मा 20. 20चा वर्ग 400. या 400तून 100 गेले 300, फिनिश. 10 ते 20 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज, 10 ते 20. 10च्या निम्मा 5. 5चा वर्ग 25. 20च्या निम्मा 10. 10चा वर्ग 100. 100 मधून 25 गेले, किती उरले तर? 100 मधून जर 25 गेले 75. कशाला सूत्र लागतात आणि कशाला गणित लागतात? पेपरला येते ते करायचं, आगावचं नाही करायचं. तुम्हाला मी पहिलेपासून सांगत आहो. मराठ्यांचं पानिपत कशामुळे झालं? सोबत नवरा बायको म्हातारे माणसं नेले म्हणून. आणि आपलं पानिपत स्पर्धा परीक्षेत त्याचमुळे व्हायला नको त्या गोष्टी घेऊन चाललो. राईट. हाच प्रश्न बघा. 40 ते 80 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज, 40 ते 80. 40 ते 80 पर्यंत सोप्पं. 40च्या निम्मा 20. 20चा वर्ग 400. 80च्या निम्मा 40. 40चा वर्ग 1600. 1600 400 गेले 1200, काम खतम. किती सोपं आहे हो. ह्याच प्रश्न बघा 30 ते 60, 30 to 60, 30 ते 60 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज, 30 ते 60. 30च्या निम्मा किती? 15, शाबाश. 30च्या निम्मा 15 आणि 60च्या निम्मा 30. 30चा वर्ग 900 आणि 15चा वर्ग 225. या 900 मधून 225 जर गेले तर 675. उत्तर खतम. उत्तर खतम. कशाला लागतात आपल्याला क्लास? अहो दुनियाचे क्लास लावतात पोर, माहिती आहे का? आवश्यकता नाही. लॉकडाऊन आणि 3 महिन्याचा या कालखंडामध्ये मी तुम्हाला ऑनलाईन शिकवल. फक्त उद्यापासून आजचं झालेलं रिपीट मारतो, एकदम सायलेंट मेथडनं. फेसबुक लाईव्हच घेतो. फक्त माझी इच्छा आहे की तुम्ही वही आणि पेन घेऊन बघा, बसा. काही आवश्यकता नाही. अहो कुठं कुठं फीस भरता? आपले मायबाप श्रीमंत आहेत का? बिलकुल नाही. तुम्हाला कसलंही गणित असू द्या, जर तुम्हाला गणित येत नसेल तर अर्ध्या रात्री मला फोन करा. माझा नंबर तुम्हाला फेसबुकला भेटणारच आहे, 99 22 45 56 18. नसता माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज टाका किंवा तो स्क्रीनशॉट काढा किंवा फोटो काढून पाठवा, मी तुम्हाला उत्तर सांगेल विथ मेथड सहित. मग कशाला क्लास लावायचा? मायबापाला बुडवायला? बिलकुल नाही. बघा आपण मुद्द्यावर येऊ, कारण की तसं बोलायला तर मला रात्रभरही कमी होते. मुद्द्यावर बोलू. बघा 60 ते 80, 60 to 80 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज, 60 ते 80. 60च्या निम्मा किती होतात आपले? 60च्या. 60च्या निम्मा 60च्या निम्मा 30, शाबाश. 30चा वर्ग 900 आणि 80च्या निम्मा 40. 40चा वर्ग 1600. 1600तून 900 वजा करा. 1600तून 900 बघा. 60च्या निम्मा 30, 30चा वर्ग 900 आणि त्यानंतर आपण प्रश्न बघितला 80. 80च्या निम्मा 40, 40चा वर्ग 1600. 1600तून जर 900 गेले, किती उरले तर आपले? सरळ सरळ 1600तून 900 गेले 700 उरले. काय अवघड आहे का? आणि यासाठी आम्हाला गणिताचे क्लासेस लावावे लागतात. कोणी सांगितलं? बिलकुल नाही. मी काय म्हणलं, लाईव्ह आहे ना फेसबुक, बिंदास. ऑल महाराष्ट्र, ऑल इंडिया कोणी बघा, नो प्रॉब्लेम. शेअर करा तुमच्या मित्राला, बघू द्या, लागू द्या. गरिबांचे लेकर आहेत आपले, आपण काय श्रीमंताचे नाव. दुसरा प्रश्न बघा, लक्षात ठेवा, सोपं असतं. ते 40 ते 50 ते 100, मोठा आकडा घेऊ एकदम. 50 ते 100 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज. राईट आहे. 50 ते 100, 50च्या निम्मा 25, 25चा वर्ग 625. 100 जर म्हटलं तर 100च्या निम्मा 50, 50चा वर्ग किती आला आपला?
2500 मधून जर आपले 625 गेले तर 1875 तोंडी कुठलंही गणित असू द्या मिनिमम सेकंदात सुटलं पाहिजे. मिनिटाचा आणि घंट्याचा विचारच करायचा नाही आपण. हे झालं समसंख्येच्या बाबतीत आणि विषम संख्येच्या बाबतीत. पण आपल्याला आणखीन प्रश्न पेपरला पडलेले आहेत. तुम्हाला माहित असेल की घनांची बेरीज, राईट आहे. आता घनांची बेरीज तुम्हाला माहित असेल. घन म्हणजे काय असतं, पहिलीच चूक तुम्ही करता. घन म्हणजे काय असतं, ज्या संख्येला त्याच संख्येने किती वेळेस गुणणे, 2 वेळेस की 3 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस नाहीये. 3 वेळेस गुण चौथं मूळ भेटते. गुणाकार करून बघा, ज्या संख्येला त्याच संख्येने किती वेळेस गुणणे आपल्याला 2. बघा समजा मी हा 3 घेतला, 3चा घन म्हटलं 3 गुणिले 3 गुणिले 3, किती वेळेस गुणला आपण, फक्त 2 वेळेस. आणि 3 वेळेस जर गुणलं ते चौथ्या मुळावर बसते, बरोबर आहे. त्यामुळं घन म्हणजे काय असतं, ज्या संख्येला त्याच संख्येने गुणणं, त्याला काय, किती वेळेस गुणणं, 2 वेळेस, त्याला काय म्हणतो आपण, घन. तर महत्वाचा प्रश्न आता आहे की 1 ते 5 पर्यंतच्या घनांची बेरीज. सोपा आहे. मी काय म्हणलो, स्पर्धा परीक्षेच्या गणिताच्या बाबतीत तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा 1चा घन, हा 2चा घन, 3चा घन, 4चा घन, हा 5चा घन बरोबर किती. हाच प्रश्न पुन्हा असा विचारतात, 1 8, हा 27, 64, 125 बरोबर किती. हाच क्वेश्चन 1 ते 5 पर्यंतच्या घनांची बेरीज, राईट आहे. मी काय म्हटलं तुम्हाला, मिनिमम सेकंदात आपल्याला सुटलं पाहिजे. सोपं आहे. बघा 1 2 3 4 5 सर्वांच्या डोक्यावर काय, घनाचा आहे. त्यानंतर बघा 1 8 27 64 125 आहे. त्यानंतर बघा 1 ते 5 पर्यंतच्या घनांची बेरीज. मित्रांनो सहज आलं पाहिजेत आणि तोंडी आलं पाहिजेत आणि सगळ्यालाच येतं. 1 ते 5 आहे, 5 सकल. बघा लक्षात ठेवा, एकदम सिंपल सांगतो, साधी मेथड सांगतो. हेच नाही, जवळपास तुम्हाला 80% गणित तोंडी आले पाहिजेत. मग 20% कशी करते तर रिझल्ट असते म्हणा. मी सांगतो 80% तोंडी आल्यावर त्याच्यातले 15% तर तुम्ही पेन सहज सोडू शकता. राहिले 5% जर दिमाग लावलं ते जमते. पण तोंडी एवढी गणिते आल्यावर बाकीचा अभ्यास करायचं काही लोडच नाही तुम्हाला, राईट. आता हे गणित बघा, 1 2 3 4 5, 1 ते 5 पर्यंतच्या घनांची बेरीज किती, किंवा 1 8 27 64 125 बरोबर किती. आणि 1 ते 5 पर्यंतच्या घनांची फ्यू सेकंदात, काय म्हटलं, फ्यू. बघा 5, काय डाऊट. लास्ट बघा, आपल्या आयुष्यातली सर्वात शेवटची गोष्ट का, आपलं पोस्ट आहे. तसंच इथं सर्वात शेवटचं बघा काय, आपलं 5. काही प्रॉब्लेम नाही. 5च्या नंतर येणारा जगातला पहिला अंक, भारताचा नाही जगातला, काय येतं, काय येतं 5च्या नंतर 6. 5 सगळं किती होते आपल्या, 30 30च्या निम 15, 15चा वर्ग 225. या सगळ्यांची बेरीज किती आली, 225. चेक करा. तुम्हाला विश्वास येत नसेल तर मी तुम्हाला एका सेकंदात दाखवतो कशी बेरीज करायची. हा 1 8 आहे, हा 27 आहे, 64 आहे, 125. मी तोंडी बेरीज तुम्हाला किती सांगली होती, 225 सांगली होती. आणि याची सुद्धा आता आपण करून बघणार आहोत. विश्वास आयुष्यात कधीच कुणावर ठेवायचा नाही. माझ्यावर सुद्धा ठेवू नका, हा क्लासवाल्यावर तर कसंच ठेवू नका, कारण त्याचं एकच काम आहे की लुटायचं. तुम्ही बघितलं असं स्पर्धा परीक्षेला बरेच मेसेज वाचला असेल, काय म्हणतात, सगळ्यात जास्त काळजी कुणाला आहे तुमची, मायबापाला नाही. हा बरोबर आहे, क्लासवाल्याला आहे. आमच्या इकडं ऑनलाईन घेतल्या जाते, फुकट घे ना, कोरोना चालू आहे, तितकंच पुण्य लागत, बिलकुल घेत नाहीत. आमच्या इकडं स्पेशल आपण शिकवल्या जाईल. अरे तू याच्यावर फेसबुकला विकरणं, सगळ्या जगाला बघू दे ना, लागले तर लागले तुझ्या नावानं. हा बोर्डवरचं दिसणं मी उद्या लाईव्ह केल्यावर ते सिस्टीम करेन. मला फक्त बोलायचं होतं आणि सांगायचं होतं, सगळ्याला बोर्डवरचं दिसा जोगतं करण्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार आहे. गॅरंटी फ्रीमध्ये. सगळे मास्तर आणि गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्लिश जे काही जेवढे आहेत ना विषय तेवढ्या ना स्वतःच्या खिशातून पगार देईल. वावर आहे तर पावर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. हा बेरीज करताना मी किती सांगलं, 225. बघा शेवटचा अंक किती आपला, 5. 5 हा सायलेंट बघा सगळ्यांना. 5च्या समोरचा अंक 6. 5 सक 30. 30च्या निम्मा 15. 15चा वर्ग 225. काम खतम. किती आलं, 225. आता 225 आहे की नाही आपण सोडून बघू. बघा हा 5 आहे, 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 8 आणि 7 15, 10 आणि 15 25. हाताला किती मग आपले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, हाताला 1 1 आणि 1 225. लागली का पेन? मला लागत नाही, तुम्हाला लागत नाही, पेनचं कामच पडत नाही स्पर्धा परीक्षेच्या गणितात. मग जवळपास स्पर्धा परीक्षेचा 80% गणित तुम्हाला तोंडी करत सांगतो ना. विश्वास ठेवा म्हणत नाही, बिलकुल फुकट आहे ना, फुकट बघा तिकडे पैसे देऊन करा, नो प्रॉब्लेम. प्रश्न दुसरा 1 ते 10. मी बघा पेन नाही, वही नाही, खाली कुठलंच काही नाही,
सगळे गणित तुम्हाला 4 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर विदाऊट पेन वही काही नाही, सरळ सांगतो. 1 ते 10 पर्यंतच्या घनांची बेरीज किती? 1 ते 10. 1 घ्या, पुन्हा किती 4 घ्या, 8 घ्या, 27 घ्या, 64 घ्या, 125 घ्या, 216 घ्या, 343 घ्या, 512 घ्या, 729, 1000. या सर्वांची बेरीज आपल्याला सहज करता आली पाहिजे. 1 ते 10 पर्यंतच्या घनांची बेरीज. अंक फळ्यावरचे दिसत नाही तर मित्रा मी तुम्हाला उद्या सुविधा करून देईन. याच टाइमला आज झाले सगळं रिपीट मारेल, वही आणि पेन घेऊन तुमचं बसणं काम आहे, बरोबर आहे. 1 ते 10 पर्यंतच्या घनांची बेरीज. 10 जर म्हणले 10च्या समोरचा अंक कोणता आपला? 11. शाबाश. 10च्या समोरचा अंक 11. 10 × 11 2 न भागा, 2 पंचे 10, 11 पाची 55, 55चा वर्ग एकदम सोपा. 5 5 25, 5 सक 30, 30 25, 30 25. बघा ना काय केलं. 10च्या समोरचा अंक 11. 10ला कितना भागायचं? 2 न. 2 पंचे 10, 11 पाची 55, 5 5 25, 5 सक 30, 30 25, काम खतम. 1 ते 15 पर्यंतच्या घनांची बेरीज. एवढ्या स्पीडने तुम्हाला आणण्याची गॅरंटी आपली. काय आवश्यकता नाही. 1 ते 15 पर्यंतच्या घनांची बेरीज. 15 म्हणलं तर काय घेणार आपण? 15 म्हणलं तर काय घेणार? 16. 16च्या निम्म किती आलं? 8. 15 8 किती होणार आपले? 120. बघा 15 16 काय? 15 16. 15 16 दोघांचा गुणाकार करण्यापेक्षा 16ला 2 न भागा, 2 8 16. 15 8 120. या 120चा वर्ग, एका शून्याचे 2 शून्य, 12चा वर्ग 144. काही अवघड नाही. मी काय म्हणलं, स्पर्धा परीक्षा जे लोक करतात त्यांनी बघा हा 15 आहे. 1 ते 15 पर्यंतच्या घनांची बेरीज. हा 16 आहे, याला 2 न भागितलं, 2 8 16, 15 8 120. आणि या 120चा काय करायचं आपल्याला? घन वर्ग करायचा. 120चा वर्ग, एका शून्याचे 2 शून्य, 12चा वर्ग 144. 14400. काही डाऊट? यानंतर प्रश्न असा पडला 1 ते 20 पर्यंतच्या घनांची बेरीज. 1 ते 20 राईट आहे. 1 ते 20 पर्यंतच्या घनांची बेरीज एकदम सोपा. 20 घ्या, 21 घ्या, 20ला 2 न भागा, निम्मे आलं 10, 210. या 210चा वर्ग जर करायचा, एका शून्याचे 2 शून्य, 21चा वर्ग 44, 100, काम खतम. काही अवघड? बिलकुल. गणित हा विषय अवघडच नाही, पण आपल्या डोक्यात सगळ्यांनी घातला की गणित हा विषय 100% अवघड आहे, जमत नाही, असं करावं लागते. तसं बिलकुल नाही. गणितासारखा सोपा विषय या जगात कुठंच नाही. कारण सगळ्यात कमी अल्फाबेट किंवा नंबर 1 ते 9 आहेत. पुन्हा इंग्लिशमध्ये बघा 1 ते 26 आहेत. आणि मराठीमध्ये कोणी 50 म्हणते, कोणी 48 म्हणते. आपल्याला काही घेणं नाही, त्याबद्दल वाद नाही घालायचा. त्यांची ते शिक्षक घालत असतील, बरोबर आहे. बघा आपण बघितलं समसंख्या बघितलं, विषम संख्या बघितलं, घनसंख्या बघितलं. आता मूळ संख्या बघूत आपण. मूळ संख्या आल्या. मूळ संख्या बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येला 1 व त्याच संख्येने भाग जातो त्याला काय म्हणतो आपण? मूळ संख्या असे म्हणतो. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? आपल्याला 25 आहेत, एवढंच माहित आहे. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या. आता पुढच्या किती आहेत? 101 ते 200 पर्यंत किती आहेत? 201 ते 300 पर्यंत किती आहेत? 301 ते 400 पर्यंत किती आता? 400 ते 500 किती आता? 500 ते 600. हे कोण सांगणार आहे तुम्हाला? मी तुम्हाला आजपासून चॅलेंज देतो, उद्यापासून लक्षात ठेवायचं. प्रत्येकाला माझे जे विद्यार्थी असतील ते तर 100% सांगते त्यांच्या वहीमध्ये आहे. बा ज्यांना जमत असं लाईव्ह चालूच आहे ना, उद्या याच्यावर कमेंट करा. सर 101 ते 200 पर्यंत 27 28 काही आहेत ते आहेत म्हणा, 35 काय आहेत ते. 201 ते 300 किती आहेत? 300 ते 400. 1 ते 1000 पर्यंत किती आहेत? माहित असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. 100 पर्यंतचा कालखंड नाही. जे टीएटी करतात त्यांचे प्रश्न बघा, जोडमूळ संख्या कुठे विचारलेल्या आहेत? 100च्या पुढच्याच विचारलेल्या आहेत. सीटीएटी करता जोडमूळ संख्या कधी विचारलेल्या आहेत? त्याच्यानंतरच विचारलेल्या आहेत. पण त्यासाठी आपल्याला काय? मूळ संख्या. हे बेसिक गोष्टी माहित असू दे ना. मूळ संख्या म्हणजे काय असतं? ज्या संख्येला 1 व त्याच संख्येने भाग जातो त्याला काय म्हणतो? मूळ संख्या. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत. त्यांची बेरीज किती आहे? 1060, अर्थात 1060 आहे. राईट आहे. मग 1 ते 100 पर्यंत काही जण देतात 1 ते 10 पर्यंत मूळ संख्या किती? अरे लहान लेकराला जमते, जे पेपरला येत नाही ते द्या ना. जे पेपरला येते ते द्या, तुम्हाला येते ते देऊ नका. पेपरला येते ते त्याला खास म्हणतात. राईट आहे. मग या मूळ संख्येची बेरीज बघितली. पण पेपरला कधी कधी प्रश्न असा विचारला की 1 ते 100 पर्यंतची सर्वात लहान सममूळ संख्या कोणती? सर्वात लहान कोणती आहे? 2 आहे. काही प्रॉब्लेम नाही. 1 ते 100 पर्यंत सर्वात लहान विषममूळ संख्या. विषममूळ संख्या कोणती आहे? तर 3 आहे. काय 3? 1 ते 100 पर्यंत बघा, प्रश्न फार महत्वाचा. सर्वात मोठी विषम संख्या, विषममूळ संख्या कोणती? सर्वात मोठी
कोणी सांगते 97, चुकीची गोष्ट आहे, ते 100 पर्यंत आहे. मी काय विचारलं, सगळ्यात मोठी सांगता येते का, नाही. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहीत असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत, त्यांची बेरीज किती आहे, 1060 आहे. सर्वात लहान सममूळ संख्या 2 आहे, सर्वात लहान विषममूळ संख्या 3 आहे. 1 ते 100 पर्यंत बेरीज बघितली, मूळ संख्या बघितली. आता आपल्याला बघायचं सगळ्यात महत्वाची, आणि जे टीएटीला विचारतात, फक्त टीएटीची तयारी करणाऱ्याने एवढा जरी प्रॉब्लेम केला आजपर्यंतच नाही, 2012 पासूनचे सर्व प्रश्न बघा टीएटीला तोच प्रश्न विचारलेला आहे, दुसरा नाही, मूळ संख्येवरचा, जोड मूळ संख्येवरचा. राईट आहे. तर ते बघण्याच्या आधी आपण छोटीशी गोष्ट बघूया की संयुक्त संख्या म्हणजे काय असतं. संयुक्त संख्या सोपा प्रश्न असते, जास्त अवघड नाही. संयुक्त म्हणजे काय असतं, कॉमन, बरोबर आहे. कंपोजिट नंबर संयुक्त म्हणतो आपण. मग आता कुठलाही कार्यक्रम घेताना यांच्या विद्यमानानं हा कार्यक्रम घेतलेला बिलकुल आहे. ज्या दोन संख्येच्या, बघा लक्षात ठेवा, ज्या दोन संख्येमध्ये, ज्या दोन मूळ संख्येमध्ये एक कोणती संख्या असते आपली, संयुक्त संख्या असते, त्याला जोडमूळ म्हणतो. पण आपल्याला बघायचं काय, संयुक्त संख्या. बघा ज्या संख्येचे अवयव पडतात, थोडक्यात बघा, ज्या संख्येचे अवयव पडतात, तुकडे पडतात, डिवायडेशन होते, भागाकार होतं. बघा ज्या संख्येचे अवयव डिवायडेशन तुकडे पडतात त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात. मग 1चा अवयव पडते का, नाही. 2चा पडते का, बिलकुलच पडत नाही. नाही सर 2 गुणिले 1, 2 गुणिले 1, 1 प्रत्येकालाच भेटलेला असते. कमीत कमी 2 असायला पाहिजेत. किती असायला पाहिजेत, 2. मग आपल्याला 3 गुणिले 1, 3च्या सोबत किती आहे आपलं, 1च आहे. मग 4 बघा, 4 सोबत किती आहेत, 2 गुणिले 2 बरोबर 4. कमीत कमी किती असायला पाहिजेत राजू पवार, 2 असायला पाहिजेत. किती असायला पाहिजेत, 2. मग ज्या संख्येचे अवयव पडतात त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. मग पहिली संयुक्त संख्या कोणती आहे, मग आपली 4 आहे. पहिली विषम संयुक्त संख्या कोणती आहे, पहिली विषम संयुक्त संख्या 9 आहे. ते प्रॉब्लेम सोपं असतं. आणि 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती येतात, 74 येतात. 25 काय येतात, मूळ येतात. मग 1 हे संख्या मूळे नाही आणि संयुक्त नाही, तर काय आहे मग. बऱ्याच जणांना माहित आहे, विचारलं असं तुम्ही क्लासमध्ये, प्रत्येक टीचरला विचारा तुम्ही, 1 हे मूळ संख्या आहे की नाही, ते सरळ सांगते 1 हे मूळ संख्या नाही. का नाही, कारण असेल ना, तुझं माझ्यावर प्रेम आहे का, नाही. कारण का, मिसायला खराब हो म्हणलं, संपलं, दुसरं बघता येते. राईट. 1 हे मूळ संख्या आहे की नाही, तर 100% सांगतो नाही. का, 1चा वर्ग करा, 1च घ्या. 1ला कंटाळे वस्तू गुणाकार करा, 1च आहे. 1 गुणिले 1 गुणिले 1. 1चा भागाकार करा, 1 भागिले 1, 1च येते. 1ला वर्गमुळात ठेवा, 1च येते. 1चं काही बी करा, फक्त वजाबाकी बेरीज सोडून, बरं काही बी करा, 1च येते. त्यामुळे 1 हे मूळ संख्या आहे का, नाही. का, कारण 1च आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज याच्यासाठी सांगत आहे की तुम्ही आजकाल बरेच बना ऑनलाईन क्लास आहेत, सगळीकडे चालत, आमच्या स्पर्धा परीक्षेत टोटल आले आहेत. तर माझं म्हणणं, आपण सगळे श्रीमंताचे लेकरं नाही आहेत, गरिबांचे आहोत, शेतकऱ्यांचे आहोत. त्यासाठी मी गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, मराठी, जीके सर्व शिक्षक अवेलेबल करेल. फक्त तुम्हाला जो टाइम लागतो, तुमचा टाइम, आपण शेतकऱ्याचे लेकरं आहोत ना, त्यामुळे संध्याकाळचा टाइम सुटेबल होते. कारण दिवसभर काम केलं वावरात, संध्याकाळी जेवण झाल्यावर तुम्ही 7ला सांगा, 8ला सांगा, 9ला सांगा, 10ला सांगा, 10ला सांगा, नो प्रॉब्लेम. सगळे शिक्षकाचं 3 तासाचं लेक्चर राहील. पहिलं गणिताचं राहील किंवा मराठीचं राहील, पुन्हा इंग्लिशचं राहील, जीकेचं राहील. मी सगळे तुम्हाला ऑनलाईन विथ फ्री. आवडलं तर करायचं, जबरदस्ती बिलकुलच नाही. 100% आवडलं तर करा. आणि मला गॅरंटी आहे 100%च आवडेल. विदाऊट 1ही रुपया भरत नाही. फक्त तुम्ही तुमच्या नेटमध्ये बॅलन्स, मोबाईलमध्ये बॅलन्स असू द्या, 1ही रुपया भरू नका. गॅरंटी माझी आहे तुम्हाला. सगळे विषय, गणित असो, बुद्धिमत्ता असो, जीके असू द्या, इंग्लिश असू द्या, काही असू द्या, सगळे टीचर अवेलेबल करणं हे माझं काम. कुठपर्यंत, जे दिसेल लॉकडाऊन लास्टचा दिवस असेल तोपर्यंत. म्हणजे सर म्हणा 20 तारखेलाच लॉकडाऊन आहे, नाही. जोपर्यंत कॉलेज आणि शाळा सुरू होत नाही तोपर्यंत, अर्थात 2 तरी महिने तुम्हाला मी आणि माझी टीम विदाऊट फीस एकदम फ्री शिकवल्या जाईल. राईट. आणि कुणाला काही प्रॉब्लेम असेल, माझा नंबर तुम्हाला व्हॉट्सअप FBला भेटेलच. आणि संध्याकाळी 7 ते 8 माझं आपल्या झूम ॲपवर लेक्चरसुद्धा चालू आहे. त्यात चालू आहे आपली घड्याळ हे चॅप्टर चालू आहे. पैसा लागत नाही आपल्याकडं, फक्त करणारं पोरगं पाहिजे, जिम्मेदारी आपुनकी. राईट आहे. 7 ते 8 माझ्या झूम ॲपला तुम्हाला माहीत असेल, माझा नंबर माहीत असेल, 9922455618 याच्यावर जरी कॉल केला किंवा काही जरी केलं, मी तुम्हाला 100% पुरी मदत करतो. 1ही रुपया भरू नका मित्रांनो. लागण्याची गॅरंटी आणि तुम्हाला समजण्याची गॅरंटी आणि पेपरला येण्याची गॅरंटी माझी आणि माझ्या टीमची राहील. माझ्या टीमला तुम्हाला जर 2 दिवसात, माझं लेक्चर उद्या सुरू करेल, नो प्रॉब्लेम. 8लाच उद्या माझं लेक्चर सुरू करू.
पण बाकीच्या शिक्षकाला मला उद्या बोलावं लागलं, मी बोलून गॅरंटी 100% टीचर अवेलेबल करणं आपलं काम. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून जे जे विसरतील त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. 1 रुपया आपण घेणार नाही, 1 रुपया. फक्त माझ्या फेसबुक लाईव्हवर यायचा 8 वाजता. तुम्हाला टोटली माझा क्लास टोटली फ्री असेल, पूर्ण विषय. तुम्ही 5-5 हजार फीस भरा, 8-8 हजार भरा, काही नाही, बिंदास भरून बघा. हा 100% मराठीसाठी एकाने जर आपल्या कमेंट केली आहे, 100% राहुल सर तुमची इच्छा पूर्ण करू, सर्वांचीच इच्छा पूर्ण करू. आलं का? हा तर जे शिवभक्त म्हणतात सर लिंक पाठवा. माझ्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला नाही काही हाय पाठवा, म्हणजे मी तुम्हाला लिंक पाठवू शकेल सर्वांनाच. फक्त बुद्धिमत्तेचं लेक्चर चालू आहे आणि बुद्धिमत्तेचं लेक्चर 7 ते 8 चालू आहे. 8ला मी लाईव्ह येऊन ऑल महाराष्ट्रासाठी जेवढे आहे तेवढं फक्त पेन घेऊन आणि वही घेऊन तुम्ही बसा. तुम्हाला एकदम सायलेंटली शिकवलं जाईल. मी एवढे स्पीडनं का बोललो, फास्ट का बोललो, कारण कमी वेळेत भरपूर काही बोलायचं होतं, राईट. त्यासाठी सर्वांना पेन वही सगळं जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत शिकवण्याची गॅरंटी आपली राहील, आपल्या टीमची राहील. आपल्या टीमला मी 100% तुमच्यासाठी उपलब्ध करेल. फक्त एकच विनंती आहे की सगळ्यांनी तयार. तुम्हाला जे टीचर म्हणले ते मी अवेलेबल करेल. सर हे आवडला नाही ते उद्या म्हणतात सर गणिताचा आवडला नाही, 100% गणिताचा मी नवीन शिक्षक. आणि एक लक्षात ठेवा, मी लाईव्ह यासाठी येतात या महाराष्ट्रात जर आपल्या एवढं फास्ट जर गणित कोणी केलं, फक्त एक माणूस मी आज सांगत आहे, माननीय वट्टमवार सर आपले गुरु आहेत, वट्टमवार सर. आणि जे पुण्याला आहेत त्या माणसाला सोडलं तर बाकी आपलं कोण प्रत्येकाला चॅलेंज आहे. कारण ते माणूस एक ग्रेट आहे. महाराष्ट्रात पुण्याचे जे लोक असतील त्यांना मी सांगत आहे त्या सरासारखं गणित कुणाच नाही. बाकीचे आहेत, मी नाव घेत नाहीत, मला कोणी दुश्मन नाही, पण मी ज्यांच्याकडून शिकलो त्यांच्यापेक्षा नॉलेज असत. पण जे गुरु आहेत ते माझे आहेत, वट्टमवार सर आहेत. आणि त्यांच्यामुळे मी आज इथं माझ्या एवढं स्पीड नांदेडच्या कुणाही क्लासनं आपल्या एवढं स्पीडनं गणित करून दाखवा. आपलं चॅलेंज आहे विदाऊट वही पेनची चॅलेंज. पेन लागत नाही, आपलं काही लागत नाही, त्यांच्यापेक्षा जास्त. तर आपल्याला काही करायचं नाही. प्रत्येकाचं नॉलेज वेगळं वेगळं असते, प्रत्येकाची टीचिंग फील्ड वेगळी असते, प्रत्येकाच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. तर आपल्याला एकच आहे की उद्यापासून तुम्हाला गणिताचं लेक्चर होईल. मराठीचं मी सरांना बोलतो, पण 100% पॉझिटिव्हलीच तुम्हाला रिझल्ट येईल. पण एवढंच आहे की उद्याच्या ऐवजी परवाच्या दिवशी तुमचं इंग्लिशचं किंवा मराठीचं लेक्चर होईल. उद्या होणार नाही, कारण शिक्षकाला त्यांना सेटिंग करून द्यावं लागेल, सगळ्या गोष्टी करून द्यावं लागेल ना. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आयुष्याचा मी बराच वेळ घेतला त्याबद्दल धन्यवाद, माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. आणि उद्या आपण याच टाईममध्ये ऑनलाईन लेक्चर घेणार आहोत. सगळ्यांनी वही पेन घेऊन बसा. तुम्हाला सर्व लेक्चर विथ मेथड जे ज्या पद्धती आहेत सगळ्या पद्धतीनं भेटेल. जीकेसाठी तुम्हाला सांगू पण चांगली, जर जीकेसाठी लेक्चर जर नाही आवडलं तर लेक्चर लगेच एक चेंज करू 100%. मी काय म्हणलो, जीकेसाठी तुम्ही लेक्चर सांगा, इंग्लिशसाठी लेक्चर सांगा. नाही आवडला सर मला पर्सनली फोन करा, आपण त्याला पेमेंट खिशातून देऊ, लोड घेऊ नका. तुमच्यासाठी काही घेणं देणं नाही आपल्याला. त्यांच्यासाठी तुम्हाला आवडला नाही फक्त सांगा मला, सर मला हा टीचर आवडला नाही. मी तुमच्यासाठी काय म्हटलं, टीचर 100% बदलल. फक्त एवढं तुम्ही करणं महत्त्वाचं आहे. आणि जेवढं आपल्या स्टुडंटला होईल, आपल्या मित्राला होईल, जे आपल्या आसपास लोक आहेत त्या सर्वांना शेअर करा. आणि उद्या व्हिडिओ असताना सगळ्यांना दाखवा, राईट. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. आज आपण थांबूया. धन्यवाद मित्रांनो. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय.